नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेचा आपण हप्ता सोबतच येणार, दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेची मूलभूत माहिती अशी आहे की पीएम किसान योजना च्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजना, आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना 10,000 रुपये देण्यात आले आहेत. म्हणजे निश्चितच 5 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. 6वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, या योजनेची मूलभूत माहिती अशी आहे की पीएम किसान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. दोन्ही योजनेचे 12,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात. ही रक्कम 3 समान हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये अशा स्वरूपात देण्यात येत असतात. थेट लाभधाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आणि या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करून यांचे जीवनमान जे उंचवणे, हा प्रत्येक शेती क्षेत्राचा गुंतवणूक वाढवणे हा आहे. तर निश्चितच मित्रांनो, यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्याचा स्टेटस काढायचा आहे. या स्टेटस काढण्याचा फायदा असा आहे की काही जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. आपण कॉमन सर्व्हिस सेंटर द्वारे सीएससी सेंटरद्वारे जवळच्या सीएससी सेंटरात केंद्रामध्ये जा. तिथे गेल्याच्या नंतर आपले काही स्टेटस वगैरे काढायचं असेल तर काढू शकता. स्टेटस काढल्याच्या नंतर काही जर प्रॉब्लेम वाटला तर ते दुरुस्त सुद्धा करून घेऊ शकता. तर निश्चित मित्रांनो, महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. जेव्हा तुम्ही नवीन कोणाचं सदस्याचं, घरातील कोणाच्या सदस्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हे डॉक्युमेंट लागतात. एक म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे 7/12 उतारा, जमीन मालकी दाखला, बँक पासबुक, मतदार, आपलं आधार कार्ड हे लागणारच आहे. आधार कार्ड, 7/12 आणि आरसी डिटेल्स हे फक्त 2-3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आणि तुम्हाला लाभधारी यादी जर तपासायची असेल, आपले नाव जर तपासायचं असेल तर काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर निश्चितच मित्रांनो, पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर लाभधारी स्थिती जी आहे ती कशी बघायची तर जाणून घेऊ सविस्तर बातमी. तर पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे. गेल्याच्या नंतर बेनिफिशियरी डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तुमचा राज्य, जिल्हा, तालुका काय असेल ते निवडायचं आहे. आणि आपला आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर बातमी तुमच्या स्क्रीनवर येऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची लाभधारी स्थिती सुद्धा तपासू शकता. कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुम्ही स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तर निश्चितच मित्रांनो, ही 2-3 कामे पूर्ण करा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.